आज सकाळपासूनच पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या कुर्ला एसटी डेपो परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय सखल भाग आहे आणि पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। गाड्या याच पाण्यातून माग काढताना पाहायला मिळतात। अडथळा येतो या सगळ्या वाहन चालकांना, 4 चाकी असू द्या, 2 चाकी असू द्या किंवा इतर 3 चाकी वाहनं असू द्या, या सगळ्यांना या पाण्यातून माग काढावा लागतोय। पाण्याचा जो निचरा आहे तो काही होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता या संपूर्ण परिसरामध्ये कुर्ला असू द्या, चुनाभट्टी असू द्या, सायन असू द्या किंवा इतर जो सखल भाग आहे त्या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच पावसाची कोसळधार मुंबईवर बरसते आणि आज दिवसभर मुंबईला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे अशाच पद्धतीनं पाऊस पडणार असल्याचं सुद्धा हवामान खात्यानं भाकीत केलेलं आहे। काळे ढग दाटून आलेले आहेत, मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा महानगरपालिकेने केलेलं आहे। बूस्टर पंप कुठेही दिसत नाहीयेत, महानगरपालिकेचे कर्मचारी कुठेही दिसत नाहीयेत आणि त्यामुळे एक संताप या ठिकाणी व्यक्त केला जातोय की नेमके महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत तरी कुठे। काल सुद्धा या परिसरामध्ये गुडघाभर पाणी होतं, आज देखील गुडघाभर पाणी आपण पाहतोय। बघा कशा पद्धतीनं ज्या दुचाकी आहेत त्या या ठिकाणी बंद पडत आहेत आणि तरी देखील यातून त्यांना माग काढावा लागतोय। रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे, मात्र तरी देखील आपण पाहतोय कुठलाही कर्मचारी इथे नाहीये आणि त्यामुळे बरेचसे वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणाहून गाडी चालवताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। एकंदरीतच मुंबईची बिकट अवस्था होते आणि या जसं जसं पाऊस आणखी जास्त वाढेल तशी तशी ही अवस्था आणखी जास्त बिकट होईल असं बोललं जाते। यातून नेमका माग मुंबईकर कसा काढणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रेमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।